नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, किसान विकास पत्र ही योजना बचतींच्या मार्गापैकी एक आहे जी व्यक्तींना कोणत्याही संबंधित जोखमीची भीती न बाळगता कालांतराने संपत्ती जमा करण्यास मदत करते। सध्या ही भारत सरकारने सुरू केलेल्या सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे जी बचत एकत्रित करण्यासाठी आणि व्यक्तींमध्ये निरोगी गुंतवणुकीची सवय लावण्यासाठी कार्य करते। किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी व्यक्तींनी या योजनेबद्दल शक्य तितके शिकले पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्यांच्या कार्यप्रणालीशी परिचित होणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किसान विकास पत्र या योजनेबद्दल सर्व माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, जाणून घेऊया किसान विकास पत्र म्हणजे काय। किसान विकास पत्र योजना 1988 मध्ये लहान बचत प्रमाणपत्र योजना म्हणून सुरू करण्यात आली होती। लोकांना दीर्घकालीन आर्थिक शिस्त अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता। लॉन्चच्या वेळी ही योजना शेतकऱ्यांच्या दिशेने होती, म्हणूनच आज पण त्याच नावाने ही योजना सुरू आहे। या योजनेची पात्रता निकष पूर्ण करणारा कोणीही यात गुंतवणूक करू शकतो। किसान विकास पत्र पोस्ट ऑफिस योजना 113 महिन्यांच्या प्रीसेट कालावधीसह येते आणि व्यक्तींना खात्रीशीर परतावा वाढवते। भारतीय पोस्ट ऑफिस आणि निवडक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कोणत्याही शाखेतून प्रमाणपत्राच्या स्वरूपात कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो। जाणून घेऊया किसान विकास पत्र योजना खात्यांचे प्रकार। किसान विकास पत्र योजना खाती 3 प्रकारची आहेत। नंबर 1, एकलधारक प्रकार। अशा प्रकारच्या खात्यामध्ये किसान विकास पत्र प्रमाणपत्र प्रौढ व्यक्तींना दिले जाते। प्रौढ व्यक्ती ही अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रमाणपत्राचा लाभ घेऊ शकते। अशा परिस्थितीत त्यांच्या नावाने प्रमाणपत्र जारी केले जाईल। नंबर 2, संयुक्त ए प्रकार। अशा प्रकारच्या खात्यामध्ये किसान विकास पत्र प्रमाणपत्र 2 व्यक्तीच्या नावे जारी केले जाते, जे दोघेही प्रौढ आहेत। मुदतपूर्ती झाल्यास दोन्ही खातेदारांना पे आउट मिळेल, तथापि एका खातेदाराचा मृत्यू झाल्यास केवळ एकालाच तो मिळण्याचा हक्क असेल। तिसरा प्रकार आहे संयुक्त बी प्रकार। अशा प्रकारच्या खात्यात 2 प्रौढ व्यक्तीच्या नावाने किसान विकास प्रमाणपत्र जारी केले जाते। जॉइंट ए प्रकारच्या खात्यांप्रमाणे मॅच्युरिटीवर 2 खातेदारांपैकी एकाला किंवा जो जिवंत असेल त्याला पे आउट मिळेल। जाणून घेऊया किसान विकास पत्र योजनेसाठी पात्रता निकष। या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीने किसान विकास पत्र 2024 पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की अर्जदार भारताचे रहिवासी असले पाहिजेत, अर्जदारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, प्रौढ व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज सादर करू शकतात। किसान विकास पत्र कसे मिळवायचे? तुम्ही किसान विकास पत्र ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मिळवू शकता। त्याची ही आहे प्रक्रिया। सर्वप्रथम जाणून घेऊया किसान विकास पत्र ऑफलाईन मिळवण्यासाठी पायऱ्या। तर मित्रांनो, स्टेप नंबर 1, पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि पोस्ट ऑफिसमधून KVP म्हणजेच किसान विकास पत्र अर्जाचा फॉर्म म्हणजेच फॉर्म ए मिळवा। फॉर्मवर संबंधित तपशील भरा आणि सबमिट करा। स्टेप 3, तुमची गुंतवणूक एजंटच्या मदतीने होत असल्यास फॉर्म A1 भरून सबमिट करणे आवश्यक आहे। स्टेप 4, KYC प्रक्रियेसाठी ओळखीच्या कोणत्याही एका व्यक्तीची पुराव्याची प्रत द्या। कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि आवश्यक ठेवी पूर्ण झाल्यानंतर किसान विकास प्रमाणपत्र जारी केले जाईल। किसान विकास प्रमाणपत्र नोंदणीकृत ईमेल ID वर ईमेलद्वारे देखील प्राप्त होऊ शकतात। किसान विकास पत्र ऑनलाईन मिळवण्याची प्रक्रिया। स्टेप 1, इंडिया पोस्ट ऑफिस वेबसाईटला भेट द्या। ऑप्शनमध्ये तुमच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा। स्टेप 2, किसान विकास पत्र निवडा आणि KVP फॉर्म ए डाउनलोड करा। स्टेप 3, तुमच्या वैयक्तिक तपशील, गुंतवणुकीची रक्कम, पेमेंट पद्धतीसह फॉर्म भरा आणि प्रमाणपत्राचा प्रकार निवडा। तसेच नामनिर्देशित भरा आणि KYC साठी आवश्यक कागदपत्रांसह बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करा। स्टेप 4,
कागदपत्र पडताळणीवर एकतर रोख, पे ऑर्डर किंवा स्थानिकरित्या अंमलात आणलेला चेक किंवा पोस्टमास्टरच्या नावाने काढलेला डिमांड ड्राफ्ट जमा करा। स्टेप 5, तुम्ही चेक, पे ऑर्डर आणि डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे दिल्यास तुम्हाला लगेच KVP प्रमाणपत्र म्हणजेच किसान विकास प्रमाणपत्र मिळेल। तुम्ही तुमच्या ईमेल पत्त्यावर तुम्हाला प्रमाणपत्र पाठवण्याची विनंती अधिकाऱ्यांना करू शकता। जाणून घेऊया KVP म्हणजेच किसान विकास पत्र योजनेचे फायदे। नंबर 1, खात्रीशीर परतावा। बाजारातील चढउतार लक्षात न घेता ज्या व्यक्तींनी आपले पैसे या योजनेत ठेवले आहेत त्यांना हमी रक्कम मिळेल। हे वैशिष्ट्य अधिक बचत करण्यास प्रोत्साहन देते। चक्रवाढ व्याज। आर्थिक वर्ष 2024-25 साठी व्याज दर 7.5% आहे। गुंतवलेल्या रकमेवर जमा झालेले व्याज दरवर्षी चक्रवाढ होते, ज्यामुळे व्यक्तींना अधिक परतावा मिळतो। कालावधी। किसान विकास पत्र योजनेचा कालावधी 113 महिने आहे। हा कालावधी पूर्ण केल्यानंतर योजना परिपक्व होते आणि किसान विकास पत्र योजना धारकाची निधी वाढवते। गुंतवणुकीची मर्यादा। या योजनेत किमान रक्कम 1000 आणि त्यानंतर त्यांना पाहिजे तितकी रक्कम गुंतवू शकतात। 1000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रक्कम 50,000 साठी पॅन तपशील आवश्यक आहे आणि शहराच्या मुख्य पोस्ट ऑफिसद्वारे वितरित केल्या जाईल। कर आकारणी पद्धत। मॅच्युरिटीनंतर काढलेली रक्कम स्त्रोत किंवा TDS वर वजावट केली जाते। तथापि किसान विकास पत्र योजना कलम 80C अंतर्गत नमूद केलेल्या कोणत्याही कर कपातीसाठी पात्र नाही। नामांकन। व्यक्ती या योजनेत नामनिर्देशित व्यक्ती निवडू शकतात। त्यांना फक्त नामनिर्देशन फॉर्म भरणे, त्यांच्या निवडीच्या नामनिर्देशित व्यक्तींचे आवश्यक तपशील ऑफर करणे आणि ते सबमिट करणे आवश्यक आहे। तसेच व्यक्ती त्यांचे नामनिर्देशित म्हणून अल्पवयीन व्यक्ती देखील निवडू शकतात। प्रमाणपत्रावर कर्ज। व्यक्ती किसान विकास पत्र योजनेतील त्यांच्या गुंतवणुकीवर कर्ज घेऊ शकतात। किसान विकास पत्र 2024 मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे। पात्र व्यक्ती आवश्यक कागदपत्रे देऊन 2024 मध्ये किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यासाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या कागदपत्राची यादी पुढील प्रमाणे आहे। फॉर्म A भारतीय पोस्ट ऑफिस शाखेत किंवा इतर बँकांकडे रीतसर सबमिट करणे आवश्यक आहे। फॉर्म A1 जर अर्ज एजंटद्वारे भरला गेला असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ID, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी सारखी KYC कागदपत्रे ओळखपत्र म्हणून काम करतात। वर नमूद केलेली ही कागदपत्रे प्रदान केल्यानंतर अर्जदारांना किसान विकास प्रमाणपत्र दिले जाईल। किसान विकास प्रमाणपत्राचे नुकसान झाल्यास व्यक्ती त्यांच्या प्रतीसाठी अर्ज करू शकतात। असा अर्ज त्या संस्थेमार्फत केला जाऊ शकतो जिथे प्रथमच प्रमाणपत्र मिळाले होते। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने किसान विकास पत्र पोस्ट ऑफिस थ्रू जर घेतले असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल किंवा मग बँके थ्रू जर घेतले असेल तर बँकेमध्ये जावे लागेल। या योजनेत पैसे काढण्याच्या नियमानुसार जरी खाते 115 महिन्यानंतर परिपक्व झाले तरी या योजनेसाठी लॉक इन कालावधी 30 महिने म्हणजेच 2 वर्षे 6 महिन्यांवर सेट केला जातो। खातेधारकाच्या निधनामुळे किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणीही या योजनेतून लवकर पैसे काढू शकत नाही। मित्रांनो, गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसचे किसान विकास पत्र ही योजना खूपच सुरक्षित आणि उत्तम पर्याय असू शकतो। व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे। गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे खूपच आवश्यक आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। नमस्कार।